मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे दिग्पाल लांजेकर. आजवर दिग्पालने अनेक वैविध्यपूर्ण चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. शिवराज अष्टकाच्या माध्यमातून त्याने शिवचरित्रातले महत्त्वाचे टप्पे प्रेक्षकांसमोर आणले, तर दुसरीकडे मुक्ताई आणि अभंग तुकाराम सारख्या सिनेमातून वारकरी संप्रदायाची थोरवी जगापुढे आणली. ऐतिहासिक सिनेमे करणं ही मोठी जबाबदारी असते, पण ती दिग्पालने कायमच सशक्तपणे पेलली. दिग्पाल अनेकदा सामाजिक विषयावर बोलत असतो, पण आज तो एका दिग्दर्शकाविषयी बोलला आहे. देऊळ बंद 2 चे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याविषयी त्यानं एक पोस्ट केली आहे. तरडेंनी एकही रुपया न घेता माझ्या सिनेमात काम केलं होतं असं म्हणत दिग्पाल व्यक्त झाला आहे. दिग्पाल म्हणतो, देऊळ बंद 2 ने 100 कोटींचा टप्पा पूर्ण केला. ही बातमी ऐकताना मनापासून आनंद झाला. मराठी चित्रपट सृष्टीसाठी हा केवळ एक व्यावसायिक आकडा नाही, हा आपल्या मातीतल्या कथांवर, आपल्या मातीतल्या कलाकारांवर आणि आपल्या मातीतल्या प्रेक्षकांच्या भावविश्वावर ठेवलेला विश्वासाचा विजय आहे. या अभिमानास्पद यशाबद्दल परमस्नेही प्रवीणदादांचे मनपूर्वक अभिनंदन. प्रवीणदादा हे नाव घेतलं की सर्वप्रथम डोळ्यांसमोर येतो तो मातीचा गंध. त्यांची भाषा मातीची, त्यांचा स्वभाव मातीचा, त्यांची पात्र मातीची आणि त्यांची कथा ही थेट माणसाच्या मनातून उगवलेली असते. ते जे काही करतात त्यात कृत्रिमपणा नसतो, त्यात घाम असतो, श्रद्धा असते, संघर्ष असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकी असते. देऊळ बंद 2 ने तेच सिद्ध करून दाखवलं आहे. प्रवीणदादांबद्दल एक आठवण माझ्या मनात कायम जपून ठेवण्यासारखी आहे. मुक्ताईमध्ये वारकरी परंपरेचा मान राखण्यासाठी प्रवीणदादांनी विनामूल्य भूमिका केली होती. हा फक्त एका कलाकाराचा सहभाग नव्हता, ही त्या परंपरेप्रती असलेली त्यांची निष्ठा होती. संत विचारांविषयी त्यांचा आदर होता आणि आपल्या संस्कृतीशी असलेली त्यांची प्रामाणिक बांधिलकी होती. आजच्या काळात प्रत्येक गोष्टीचे व्यावसायिक मोजमाप होत असताना प्रवीणदादांनी दाखवलेला हा भाव माझ्यासाठी अत्यंत मोठा आहे, कारण अशा कृती शब्दांपेक्षा मोठ्या असतात. प्रवीणदादा भेटले की नेहमी एक आपलेपणा जाणवतो. त्यांच्या बोलण्यात रांगडेपणा असतो, पण मनात विलक्षण संवेदनशीलता असते. म्हणूनच देऊळ बंद 2 च्या 100 कोटींच्या यशाचा आनंद माझ्यासाठी केवळ शुभेच्छांचा विषय नाहीये, तो आपल्या माणसाच्या विजयाचा अभिमान आहे. अशा शब्दात दिग्पाल लांजेकरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तुम्ही ही देऊळ बंद 2 पाहिलाय का हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिनेविश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.